माझ्याजवळ मेंढे आहे, ते मेंढे तुला वागवायचे
एकांतवासातच तुला विवस्त्र पाहिजे, दुसरी म्हणजे मेंढे चोरी गेले तर मी राहणार नाही, आणि तिसरं म्हणजे मला तू खायला नाही भेटलं तर मी राहणार नाही. आता यातलं कोणती ना कोणती खोट काळाच लागेल, म्हणजे काहीतरी युक्ती काळाच लागेल. इंद्राने युक्ती काढली. 2 शिपाई पाठवले, 2 गंधर्व. सांगितलं गंधर्वाला की तुम्ही दोघं जा, आणि रात्रीच्या वेळी ते दोघं एकांतवासात असतात ना, अंधारात ते मेंढे बांधलेले असतात, त्याला सोडायचं आणि घेऊन यायचे. म्हणजे दोन्ही अटी याच्या मान्य होतील नाही. गेले गंधर्व गेले असताना रात्रीच्या वेळी ते मेंढे सोडले. आता सोडले असताना ते परक्या माणसानं नवीन माणसाला ढोर पुजाडते. ते काही ओळखीचे माणसं नव्हते. जसे ते ढोरं सोडले तसे ते ओरडायला लागले, मेंढे ब्या ब्या करायला लागले. आता हे चालले पळत. ते म्हणायला लागली की माझे मेंढे चालले, कोणतरी नेले चोरून, मी चालली म्हणे तुम्हाला सोडून. तर म्हणे नाही, मला सोडून नको जाऊ, मी आणतो तुझे मेंढे. तसाच विवस्त्र अवस्थेत रात्रीच्या वेळी तिच्याजवळ उठला, ते मेंढे आणायला गेला. दूर पडत गेला, तोपर्यंत उजीड झाला. आणि तिनं सांगितलं होतं की तुला अशा अवस्थेत पाहणार नाही, आणि माझे मेंढे बी कोणी नेले नाही पाहिजे. झालं, दोन्ही अटी मोडल्या गेल्या. त्या ठिकाणी त्या अटी मोडल्यामुळे ती निघून गेली. आता इकडे हा रडत होता. त्याला तिच्यासोबत राहण्याची सवय झाली. सारखा तिचा ध्यास करू लागला, इकडे तिकडे वेड्यापिशासारखा फिरू लागला. बघा, विषय माणसाचा घात करत असते, आणि एक स्त्री. म्हणून माणसानं कोणत्याही गोष्टीत जास्त मन गुंतवू नये. विषयात तर बिलकुल गुंतू नये, प्रपंचात गुंतवू नये, भगवंताच्या भक्तीत गुंतवा. जर भगवंताची भक्ती केली तर विषयाकडे जास्त मन रमत नाही. आता तो चालला भटकत 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 तिची वाट पाहत. शेवटी असं करता 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 बरेच दिवस निघून गेले. मग स्वर्गात गेला आणि विनंती केली की एकदा तरी माझ्याकडे चल. तिने सांगितलं की येईल, आजच्या 1 वर्षाला येईल आणि तुला भेट देईल. नंतर आली आणि त्याला भेट दिली, पण त्याला काही ते संतुष्टता मिळाली नाही त्याची. तर म्हणजे मला तुझा नित्य सहवास हवा आहे. आता ती सांगायला लागली की आम्ही स्वर्गातले अप्सर आहे, आमच्यातून आधी लागू नको. आम्ही जास्त काळ कोणाच्या घरी राहत नसतो. आम्ही आमच्या काही काळापुरतच आमची वासनेची तृप्तता झाली की तिथून निघून जात असतो. म्हणून या गुरु राजावरून बघा असा बोध मिळते की माणसानं परमार्थासाठी नित्य कृत्य करावं, प्रपंचासाठी किंवा विषयासाठी कर्म करू नये. आणि आपण केलेलं कर्म त्याचं जर वाईट असलं तर त्याचंही फळ आपल्या पदरात पडते, चांगलं असलं त्याचंही फळ आपल्या पदरात पडल्याशिवाय राहत नाही. त्याच्यासाठी भगवंत म्हणतात की कर्म करा. कसं करा? संत सांगतात तसं. सत्य कर्म करा. तुका म्हणे सत्य, हरी तुका म्हणे सत्य, कर्म भावे सहाय. तुका म्हणे सत्य, कर्म भावे सहाय. तुका म्हणे सत्य, कर्म भावे सहाय. तुका
पुढच्या पिढीतला एक ययाती नावाचा राजा झाला, नहुषचा मुलगा. तो नहुषचा मुलगा जो आपण कालच्या दिवशी बघितलं की नहुष स्वर्गाधिपती झाला, रहाटी भांबावाला, भुजंगत्व पावला नेनते गाई. तो शचीची अभिलाषा करत होता, सप्तऋषीच्या खांद्यावर पालखीत बसून जात होता. आता त्या नहुषचा मुलगा तो एकदा अरण्यात मृगयासाठी चालला होता, म्हणजे हरणाच्या शिकारीसाठी. आता जात असताना काय झालं की एक ऋषपर्वा दैत्याचा राजा होता, त्याची मुलगी होती शर्मिष्ठा. ते वनामध्ये फिरायला गेले, सहभोजन करायला गेले असताना त्यांचे जे गुरु होते दैत्याचे शुक्राचार्य, ते सुद्धा सोबत होते. आणि शुक्राचार्यांची मुलगी, शुक्राचार्याच्या पत्नीचं नाव ऊर्जस होती आणि त्यांच्या मुलीचं नाव देवयानी. ती देवयानी आणि या ऋषपर्वा राजाची मुलगी शर्मिष्ठा ह्या मैत्रिणी होत्या. आता ह्या मैत्रिणी सोबत चालल्या, वनामध्ये गेल्या, भोजन केलं, सरोवर होतं. सरोवराच्या काठावर कपडे काढले आणि आंघोळीला गेल्या. आता आंघोळीला गेल्या असताना त्या ठिकाणून शंकर पार्वतीची फेरी चालली. जसे शंकर पार्वती नंदीवर बसून रस्त्यानं चालले ते सरोवराच्या काठावरून, तसे त्यांना दिसले. त्या विवस्त्र अवस्थेत होत्या, म्हणून त्यांनी पटापट पाण्याच्या बाहेर येऊन घाईघाई कपडे घातले. आता घाईघाई कपडे घातले, हिचा कपडा तिनं, तिचा कपडा हिनं. आता हे जी ब्राह्मणाची पोरगी होती, या ऋषपर्वा राजाच्या घरी जे शुक्राचार्य गुरु होते त्यांची मुलगी म्हणजेच देवयानी, ती ब्राह्मणाची मुलगी होती. तर ती त्या राजाच्या मुलीला म्हणते, काका म्हणते तू क्षत्रियाची मुलगी आहे, आम्ही राजे, आम्ही ब्राह्मण आहे, आम्ही श्रेष्ठ आहे म्हणते. मग आम्ही श्रेष्ठ आहे, माझे वस्त्र तू कसे काय घातले? आता तिनं तिचे कपडे घातले, हिचे कपडे घालायचे नव्हते. ते म्हणे पाटील, पूर्वी खूप पाठ धरत होते लोक, कोणी कोणाच्या भांड्याने हात बी लावू देत नव्हतं, कोणी विहिरीवर पाणी भरू देत नव्हतं. आणि भांडं दिले तर हात धुवून उघडं मारायचे, त्याच्यावर पाणी मारायचे, नंतर मग ते उचल्याचे. खूप पाठ धरत होते पूर्वी. ते म्हणे मी ब्राह्मणाची मुलगी आहे, तू क्षत्रियाची मुलगी आहे. घाईघाई घातले म्हणून काय झालं, पण म्हणे आता मी तुझे कपडे कसे घालू? पण लज्जेपुरतं थोडंसं वस्त्र परिधान केलं आणि आता निघाल्या. रस्त्यात विहीर होती, एकीमेकीने उलट बोलू लागला. हे म्हणायला लागले की मी राजाची मुलगी आहे, मा बापाच्या भरोशावर तर म्हणे तुम्ही तुकडे खाता, अपशब्द बोलायला लागले. ते म्हणे हो लय असे म्हणे, पण मा बाप पुरोहित आहे म्हणे, राजपुरोहित आहे, किंवा बाप जरी राजा असला तरी मायाबापाची तो बाप पूजा करते. असे एकेमेकीने हे तिने बोलते, ते तिने बोलते, असं उलट बोलून राहिला. चालता चालता विहीर दिसली, हिच्या अंगावर थोडेसेच वस्त्र होते. त्या राजाच्या मुलीनं, त्या शर्मिष्ठेनं या देवयानीला त्या विहिरीत ढकलून देतात आणि तिथून चालल्या गेल्या. आता ही एकटी विहिरीत पाहून राहिली, कोणी दिशील काय, आपल्याला बाहेर काढेल काय. तेवढ्यात हा जो शिकारीला अरण्यामध्ये गेलेला राजा होता, नहुषचा मुलगा ययाती, त्याने बघितलं आणि बघितल्यावर तिथं अरण्य आहे, तिथं म्हणजे निर्जन जागा आहे, तिथं कोणी नाही आहे, अशा ठिकाणी त्याला दया आली. त्याने तिला हात दिला, त्या विहिरीतून बाहेर काढलं आणि आपला शेला तिच्या अंगावर टाकला, आपल्या वस्त्राने तिचं अंग झाकलं. त्यावेळेस ती म्हणायला लागली की तुम्ही माझ्या अंगावर वस्त्र टाकलं, माझं अंग झाकलं आणि या ठिकाणी एका परपुरुषाने इथं मला विहिरीतून बाहेर काढलं. त्यावरती आता मला असं वाटतं तुमच्यासोबतच विवाह करावा. आणि तसंही म्हणे मला एक श्राप आहे म्हणे. श्राप असा आहे की तिने सांगितलं की दैत्यांचं आणि राक्षसांचं युद्ध व्हायचं. त्यावेळेस दैत्यांचे गुरु जे शुक्राचार्य, ते संजीवनी मंत्राचा उपदेश करून राक्षसांना परत जिवंत करायचे. पण देवाच्या जवळ काही ती विद्या नव्हती संजीवनी, म्हणून यानं काय केलं की माझ्या वडिलांकडे देवगुरु बृहस्पतीचा जो मुलगा होता कोच, त्या कोचाला पाठवलं आणि विद्या शिकवली. आता विद्या शिकवली असताना इतिहास खूप मोठा आहे, आपल्या कथा खूप आहेत, म्हणून जास्त सांगत नाही की ते जे राक्षसाचे मुलं होतं तिथं
आणि गुरुची मुलगी आहे बहिणीसारखी असते, गुरु बहीण. म्हणून आपण एका नात्यानं बहीण भाऊ झालो, त्यामुळे मी तुझ्यासोबत लग्न करू शकत नाही. तेव्हा तिने त्याला श्राप दिला. जा म्हणे, माझ्या पित्याने तुला संजीवनी मंत्रविद्या शिकवली ना, ते नष्ट होऊन जाईल तू माझ्यासोबत लग्न करत नाही तर. त्यामुळे ती विद्या नष्ट झाली. पण त्यानं सुद्धा तिला उलट श्राप दिला. तू मला श्राप दिला म्हणे, जा मी सुद्धा तुला श्राप देतो की कोणी ब्राह्मण तुझ्यासोबत लग्न करणार नाही, तुला क्षत्रिय सोबतच लग्न करावं लागेल. म्हणून तिने त्या विहिरीच्या बाहेर आल्यावर त्या तिला सांगितलं की आता कर्मधर्म संयोगानं मला असा श्राप आहे आणि तू मिळाला म्हणून तू माझ्यासोबत लग्न कर. ठीक आहे म्हणे, पण आपण विधियुक्त पद्धतीनेच करू. आता सांगितलं म्हणे, मी माझ्या पित्याला सांगते आणि संमतीने लग्न करू. ठीक आहे म्हणे. गेली घरी. वडिलांना सांगितलं की बाबा, ऋषपर्वा राजाची मुलगी जी शर्मिष्ठ आहे तिने मला विहिरीत ढकललं, तिने माझे वस्त्र परिधान केले आणि मी तिला रागवली तेव्हा तिने मला विहिरीत ढकललं. त्यावेळेस ययाती राजाने मला बाहेर काढला. आता मी त्याच्यासोबत लग्न करणार आहे, कारण कचाचा मला श्राप आहे की क्षत्रियासोबत लग्न करशील. त्या देवगुरु दैत्यगुरु बृहस्पतीने ही अट मान्य केली. पण ठरवलं की आता हा राजा, याची पोरगी, यांच्याजवळ संपत्तीचा अहंकार झाला म्हणून आता इथं काही राहायचं नाही. आपण गरीब आहोत परिस्थितीनं, म्हणून हे आपल्याला लाचार समजतात आणि अपशब्द बोलतात, छळ करतात. राहायचं नाही इथं. जिथं गुरुचा मान सन्मान होत नाही ना तिथं राहू नये. म्हणून गुरु निघाले आणि मुलगी निघाली. आता निघाले असताना राजांना माहिती पडलं ऋषपर्वाला. राजाला वाटलं गुरु जर नसले राज्यात तर आपलं राज्य बिना गुरुचं काही उपयोगाचं नाही. गुरु पाहिजे. गुरु मार्गदर्शक असतात. गुरु हे शिष्याचं रक्षण करत असतात, नगराचं रक्षण करत असतात. त्यांच्या आशीर्वादाने, त्यांच्या कृपेने, त्यांच्या छत्रछायेने माणसाचे कार्य होत असतात. संत म्हणा, गुरु म्हणा. तेव्हा त्या ठिकाणी राजा निघाला आणि धावत पडत जाऊन गुरुला भेटला आणि नमस्कार केले आणि म्हणायला लागला की परत चला. गुरु सांगत होते की बा तू एवढी विनंती करून राहिला तर येतो, पण माझ्या मुलीचं काय म्हणणं आहे, माझी एकुलती एक लाडाची मुलगी आहे, तिला विचार. काही हरकत नाही म्हणे. विचारलं की तुझं काय म्हणणं आहे का? हो म्हणे. म्हणे काय म्हणणं आहे सांग. म्हणे माझी अट मान्य करावी लागेल. जिथं मी लग्न करीन, ज्या राजासोबत, ज्या घरी मी जाईन त्या घरी तुझ्या मुलीने माझे दास्यत्व स्वीकारावे, माझी दासी बनून काम करावे. त्या राजाच्या मुलीला अशी शिक्षा सांगितली तिनं त्या बदल्यात. आता राजा म्हणते गुरु जर गेलं तर मग राजाचा धिंगाणा वाजेल. काही हरकत नाही म्हणते. घरी गेला, मुलीला समजावून सांगितलं. मुलीने सुद्धा मान्य केलं, काही हरकत नाही म्हणे. लग्न लावून दिलं देवगुरु बृहस्पतीने आपल्या मुलीचं त्या ययाती राजासोबत. आणि ही दासी सुद्धा पाठवली. कोण? राजाची मुलगी शर्मिष्ठा. आणि तिच्यासोबत दासी सुद्धा पाठवल्या. आता गेली, राजधानीत राहू लागली. पण ही राजवाड्याच्या बाहेर राहत होती, कारण ही दासी होती. ही जरी राजाची मुलगी होती तरी सुद्धा ही तिची दासी बनली, म्हणून हिला बाहेर राहावं लागलं झोपडीसारख्या पर्णकुटीत. आणि ही ब्राह्मणाची मुलगी त्या ययाती राजासोबत महालात राहत होती. बरेच दिवस निघून गेले. 2-3 मुलं झाले, गरोदर झाली. हिचे मुलं पाहून तिला सुद्धा पुत्रप्राप्तीची इच्छा झाली. कुणाला? शर्मिष्ठेला. तिने सुद्धा राजाकडे मागणी केली. राजानं तिचं मनोरथ पूर्ण केलं. तिला सुद्धा मुलं झाले. पण ही गोष्ट या देवगुरु शुक्राचार्याच्या मुलीला माहिती पडली. कोणाला? देवयानीला. तिला राग आला. ती राग आपल्या वडिलाकडे निघून गेली. वडिलांनी विचारलं, देवयानी का आलीस? त्यावेळेस सविस्तर वृत्तांत सांगितला की राजाने चुकीचं कृत्य केलं, ते मला आवडलं नाही. जिला मी दासी बनून नेलं
की तुझं जर म्हातारपण कोणी स्वीकार करीत तर तुला तरुणपण पुन्हा प्राप्त होईल. ठीक आहे म्हणे. राजा घरी गेला. या देवयानीला 3 मुलं होते, यती, ययाती आणि सय्यती. या ययातीपासून झाले. त्यांना विचारलं की तुम्ही माझं म्हातारपण घ्या आणि मला तरुणपण द्या, कारण राज्यकारभार सांभाळायचा आहे. तुम्ही अजून लहान आहे, तुम्हाला अजून कळत नाही राज्य कसं सांभाळावं. त्यावेळेस ते मुलं म्हणायला लागले, नाही आमचं खेळण्या कुदण्याचं वय आहे, खाण्यापिण्याचं वय आहे, आम्ही अजून साधं बालपण सुद्धा जगलो नाही आणि आताच म्हातारे व्हा काय, संसार भोगलं नाही. त्यावेळेस ती जी शर्मिष्ठा होती ना, राजाची मुलगी जी राजवाड्याच्या बाहेर राहत होती, तिच्या मुलांना विचार. त्यातला एक पुरू नावाचा होता. तो म्हणायला लागला, हो बाबा मी तुमचं म्हातारपण स्वीकारतो. ठीक आहे म्हणे. तेव्हा त्याने वडिलांचं म्हातारपण स्वीकारलं आणि स्वतः म्हातारा झाला आणि वडिलांना तारुण्य प्रदान केलं. राजा तरुण झाला. बरेच दिवस राजाने राज्यकारभार सांभाळला आणि त्या ठिकाणी सुखाने संसार केला. शेवटी विषयाचं मनात एकदम वैराग्य निर्माण झालं आणि पश्चाताप झाला की अरे रे, आपल्या लहान मुलाला आपण म्हातारं बनवलं आणि त्याचं तरुणपण आपण घेतलं, आपण चुकीचं वागलो. पश्चाताप झाला आणि परत त्या मुलाला त्याचं तरुणपण दिलं, आपलं म्हातारपण स्वीकारलं आणि वल्कले परिधान केले आणि गंगेच्या काठावर राजा गेला आणि तिथं भगवंताचं नामस्मरण करायला लागला. राधे गोविंद गोविंद गोपाल नंदला. राधे गोविंद गोविंद गोपाल गोविंद
मृत्यूकाळ समीप येत आहे तरी चित्ताची एकाग्रता कर, भगवंताचं नाम घे. बघा आपण भगवंताचं नामस्मरण करतो पण आपण म्हणतो की आम्हाला त्याचा काही फायदा होत नाही, आम्हाला फळच मिळत नाही. पण आपलं मागचं प्रारब्ध संचित बाकी असते. त्यावेळेस जनाबाई सुद्धा म्हणत होती देवाला की देवा जर तुझं नाव घेते ना त्याची तू कसोटी पाहिजे. किती भक्त होऊन गेले देवा तुझे की त्या बलीनं आत्मसमर्पण भक्ती केली पण तुला काय केलं त्याले पाताळात घातलं रे देवा. पुण्यवंत पाताळ लोकी नेला दरिद्री तो भाग्यवंत केला.
पहिले लोक यज्ञ खूप करत, कारण मी परवा दिवशी कीर्तनातून सांगितलं की यज्ञातून 2 फायदे होतात. पाऊस पडते आणि मृत्यूनंतर स्वर्गाची प्राप्ती होते. जिवंतपणी पाण्याचा उपयोग, मृत्यूनंतर पाण्याचा उपभोग होते. तर ते लोक यज्ञ करत, पुत्रप्राप्तीसाठी यज्ञ करत, अनेक प्रकारे कारणं असत अनेक, त्याच्यासाठी ते यज्ञ करत. मग आता याने यज्ञ करायचं ठरवलं, पण वशिष्ठ ऋषी म्हणत की बा मी तुझ्या अगोदर माझी तारीख खूप होईल इंद्राकडची. आता राजा म्हणे इंद्र देवायचा राजा आहे. निमी राजा म्हणे बरोबर आहे म्हणे, तुमचं मोठ्या लोकांची गोष्ट अलग असते, तुम्ही तिकडेच असाल म्हणे, तिकडे तुम्हाला चांगलं जास्त दान भेटेल, मला कमी भेटेल म्हणे. अरे नाही म्हणे तसं काही नाही, पण मी शब्द द्यायला म्हणे इंद्राले, म्हणून मी पहिले इंद्राचा यज्ञ करून येतो आणि मग ती आकडे. ठीक आहे म्हणे माझा. आता वशिष्ठ ऋषी गेले इंद्राकडे यज्ञ करायला. टाइम लागला. आता मोठ्या लोकांचं भारी काम असते. टाइम लागला. इकडे निमी राजाला वाटलं आपण या मृत्यू लोकात जन्माला यायलाय आणि आयुष्याचं काही खरी नसते, क्षणभंगुर, एका क्षणाचाही भरोसा नाही. जीव हा पाण्याचा बुडबुडा, कधी जाईल काही सांगता येत नाही. म्हणून परमार्थ असा आहे की तो जितक्या लवकर झाला तितक्या लवकर साधता आला पाहिजे. म्हणून राजाने ठरवलं की आता काही वशिष्ठ ऋषीची वाट पाहायला पुरत नाही, यज्ञ करून घ्यायला पुरते. मग ठरवला यज्ञ आणि दुसऱ्या माणसाला गुरु केलं, ऋषीने यज्ञ केला. तेवढ्यात वशिष्ठ ऋषी येऊन पोहोचले. जसे वशिष्ठ ऋषी आले आणि पाहिलं तसं त्याला वाटलं आता यानं मग हिशात वाटा पडला. आता मग आजी गेलं, राग आला, श्राप दिला. राजा तुझा मी गुरु असल्यावर तुला माझा त्याग केला, नवीन गुरु करून तुला त्याच्या हातून यज्ञ केला. जा म्हणे मी तुला श्राप देतो की तुझ्या देहाचं पतन होईल. देहाचं पतन होईल म्हणजे मारशील. ठीक आहे म्हणे, मी बी तुम्हाला उलट श्राप देतो, जसा दिला तसा तुम्ही मारसा. आणि इकडे या राजाच्या देहाचं पतन झालं. पहा आता लोक ऋषी त्या ठिकाणी होते ते विचार करायला लागले की आता हा राजा आहे, गादीने वारीस नाही, यानं यज्ञ केला, मग आता पुत्रप्राप्तीसाठी यज्ञ केला आणि त्या पुत्रप्राप्त व्हायचाच राहिला ना मेला. आता करत काय करा, हे राज्य कोण सांभाळेल. त्यासाठी त्यानं विचार केला. विचारायला फार महत्व आहे बरं. कोणत्याही गोष्टीचा विचार करावा आणि विचारातून विवेक प्राप्त होते आणि विवेकातून वैराग्य प्राप्त होत असते. तिथं विचार केला आणि ठरवलं की या राजाच्या मांडीचं मंथन करा. त्या निमी राजाच्या मांडीचं मंथन केलं. पण अगोदर ते म्हणत की आपण याला जिवंत करून पाहू, प्रयत्न केला. तर त्याचा जो सूक्ष्म देह असते ना, तो सूक्ष्म देह बोलला म्हणे मला आता या संसारात राहायचं नाही, या संसारात काही खरं नाही, सगळे विषय विकार वासना कटकटी काही खरं नाही म्हणे. त्याच्यापेक्षा मी आता भगवंताची प्राप्ती करून घेतो ना, आता मी परत देह धारण करत नाही. ते म्हणत नाही तुला आमच्या म्हटलं ना ऐकाच लागेल. ठीक आहे म्हणे. ते देवता म्हणत आता तूही आमचं म्हटलं ना ऐक थोडंसं, आम्ही तुझ्या म्हटलं ना ऐकतो थोडंसं. म्हणजे असं की तू शरीराने नाही पण बिना शरीराने प्रत्येक प्राणी मात्राच्या, प्रत्येक जीवाच्या, माझ्या तुमच्या प्राण्याच्या सगळ्याच्या नेत्रामध्ये पापण्याच्या रूपाने उघडझाप होते ना. पूर्वी होत नव्हती म्हणतात. हे आपल्या डोळ्याचे असे पापणे उघडझाप होतात ना, ते त्या निमी राजामुळे. त्याचा वास आहे आपल्या नेत्रांच्या पापण्यामध्ये. निमी म्हणतात त्याला. हे निमिष म्हणतो ना आपण, डोळ्याचं पाता लवते की नाही लवत तर त्याला निमिष म्हणतात. तर तो निमी राजा आहे म्हणून त्याला निमिष म्हणतात. तर त्याचा वास आपल्या डोळ्याच्या ठिकाणी. नंतर मग त्या राजाच्या मांडीचं मंथन केलं आणि त्या राजाच्या मांडीच्या मंथनापासून जो पुत्र प्राप्त झाला त्या पुत्राला जनक म्हणतात. त्याचं नाव जनक का पडलं? तो बिना आईचा आहे, बिना आईच्या उदरातून आला म्हणून फक्त बापाच्या शरीरापासून झाला, बापाला जनक म्हणतात. आणि तो माणसाच्या शरीरापासून झाला म्हणून त्याचं नाव जनक पडलं. मंथन केलं म्हणून मिथिलेश म्हणतात. आणि त्याचा
राजगादीवर त्याचा अभिषेक केला, त्याला बसवलं, नंतर याच्या देहाला ते विधी करून पुरवलं. आता हा मोठा झाला, याचं लग्न झालं आणि याच्या 9व्या पिढीत क्षीरध्वज नावाचा राजा झाला. त्याला म्हणजे एकदा अवर्षण झालं होतं. अवर्षण म्हणजे पाण्याचा अभाव. तर त्याच्या नगरीमध्ये या रावणानं ती सीताबाईची पेटी आणून ठेवली होती. तर तो जमीन नांगर त्यावेळेस मग असं कोणाचा भाग्योदय व्हायला पा त्या रावणाकडे ते जन्माला आले म्हणून वाईट चिन्ह व्हायला लागले आणि तीच याच्या नगरात आणली तर शुभचिन्ह व्हायला लागले. कोणामुळे कोणाचं भाग्य उदयाला येते आणि कोणामुळे कोणाचं भाग्य नष्ट होते. ती सीता या क्षीरध्वज राजाच्या शेतामध्ये आणून जमीन म्हणजे जमिनीत पुरून ठेवली. तर ते अवर्षण होत होतं, पाणी पडत नव्हतं, तर तिचा पायगुण लागला, तर आकाशात मेघ निर्माण झाले. याला आनंद झाला, तर यानं जमीन नांगरायचं ठरवलं. जसं जमिनीत नांगर घातला तशी जमिनीच्या नांगराच्या फाळाले ते पेटी लागली आणि ते पेटी लागली त्या नांगराच्या फाळाला ते काढली तर त्याला ते सीतामाई प्राप्त झाली. तर बघा या निमी राजाच्या कुळात क्षीरध्वज. आता या सीतेच्या बाबाला जनक म्हणतात, तशी ती पदवी होती टोपण नावाची. आपण म्हणतो ना मामा, मामा, एखाद्याला मामा, कोणाले दादा, कोणाले भाऊ, तशी त्याने ते जनक ही पदवीच होती. कोणताही राजा झाला की त्याला जनकच म्हणत. पण सीतेच्या वडिलाचं नाव जनक नव्हतं, त्याचं नाव क्षीरध्वज होतं. पूर्वी असेच नावं असायची, कुशध्वज, क्षीरध्वज, शंखध्वज. तर अशा प्रकारे शुकाचार्य म्हणतात, राजा तुला आणखी काही ऐकायचं आहे काय? तुझी अंतिम इच्छा काय आहे? राजा म्हणते माझी काही इच्छा नाही. आपल्या आपसात कोणी आजारी असलं तर आपण म्हणतो तुले भजे खावा वाटतात काय, तुले लाडू खावा वाटते काय. पण संत असे विचारत नाही आणि ज्यांना आत्मस्थिती प्राप्त करून घ्यायची असते ते सुद्धा तसे विचारत नाही. ते फक्त म्हणतात आम्हाला भगवंताच्या कथा सांगा आणि संत सुद्धा त्यांना उपदेश करतात. उपदेशन्ते ते ज्ञानम, ज्ञानिनच तत्वदर्शिनम. उपदेशातून ज्ञान प्राप्त होते, ज्ञानातून ईश्वरीय तत्वाचं दर्शन घडते. हरी बोल, हरी बोल, हरी हरी बोल, केशव माधव हरी हरी बोल. हरी बोल, हरी बोल, हरी हरी बोल, हरी बोल, हरी बोल, हरी हरी बोल.
आणि बाकीचं आपण रामनवमीच्या दिवशी सांगू, कारण उद्या आपल्याला कृष्ण जन्म करायचा आहे, म्हणून चंद्रवंशाचीच कथा सांगणार आहे उद्या. तर आज थोडंसं आपण बाहुक राजा होता. आता शुकाचार्य म्हणतात, राजा तुला मी सूर्यवंशातल्या जो बाहुक नावाचा राजा होता त्याच्याबद्दल सविस्तर कथा सांगतो, वर्णन सांगतो की या बाहुकाला त्याच्या राज्यामध्ये परचक्र आलं. परचक्र म्हणजे दुसऱ्या राजानं आक्रमण केलं, त्याला परचक्र म्हणतात. आता आक्रमण केलं, युद्ध करता करता हा धारातीर्थी पडला. पण याला 10,000 पत्न्या होत्या, त्याला मुलबाळ नव्हतं, पण एक गरोदर होती. आता तिला दिवस होते, ती जाणार होती सती. पण जे गुरु होते औरव मुनी, त्यांच्या गुरुचं नाव औरव होतं. ते औरव मुनी म्हणत की शास्त्राचा नियम आहे, पत्नी जर गरोदर असली तर ती सती जाऊ शकत नाही, कारण ते ब्रह्महत्येचं पातक लागते. बालक आहे, कुळाचा वंश आहे, दिवा आहे कुळाचा, म्हणून तू तसं करू नको. त्यांनी नाही सांगितलं आणि गुरुचं ऐकावं लागते, शास्त्राचं ऐकावं लागते. आता त्या राजाला दहन दिलं. आता तिच्या सवतीच्या होत्या, त्या तिचा मत्सर करत होत्या, त्याला वाटे एवढं मोठं राज्य आता हिच्या पोराला भेटीन आणि हे राजमाता होईल, म्हणून त्यानं तिच्या पोटातला गर्भ गळला पाहिजे म्हणून विष दिलं. पण ते भगवंताची भक्ती करत होती, त्याच्यामुळे तो गर्भ गळला तर नाही, पण जन्माला आला तर त्या बाळाच्या सोबत ते जहेर बाहेर आलं, म्हणून स-ग-र असं त्या बाळाचं नाव ठेवलं. सह म्हणजे सोबत, सहगर म्हणजे त्याच्यासोबत ते जन्माला आलं, म्हणून सगर असं नाव त्याला पडलं. आता या सगर राजाच्या कुळात खूप मोठा इतिहास आहे, त्याचा आपण थोडक्यात बघणार आहोत, कारण आपल्याला लवकर आठवतं. या सगर राजाला 2 पत्न्या होत्या. एकीचं नाव केशिनी होतं, एकीचं नाव सुमती होतं. आता हे जे सुमती होती, या सुमतीला 60,000 मुलं झाले आणि जी केशिनी होती तिला एकच मुलगा झाला, त्याचं नाव असंबस होतं. या राजानं काय केलं की अश्वमेध यज्ञ करायचं ठरवलं. आता अश्वमेध यज्ञ करायचा, मग कसा करायचा, त्याच्यासाठी हत्तीच्या सोंडीसारखी तुपाची धार लागते, खूप मोठा यज्ञ आहुत्या आणि भोजन द्यावं लागते सगळ्या लोकांना. पूजेसाठी सुवर्णाचे पात्र लागतात, यजन करणारे ब्राह्मण लागतात, त्यांच्यासाठी दक्षिणा लागते, भरपूर खर्च असते, म्हणून द्रव्य सामुग्री भरपूर लागते. म्हणून काय करायचं की देशोत तो घोडा सोडायचा आणि देशोदेशी तो घोडा जाईल चालत. ज्यानं तो घोडा पकडला त्याच्याशी युद्ध करायचं, त्याचं द्रव्य हरण करायचं आणि ते आपल्या यज्ञासाठी आणायचं. आणि जे घाबरले ते मग आपोआप स्वतःच्या इच्छेनं म्हणतात की हे वा तुम्हाला दक्षिणा घ्या जा, आमच्याशी काही भांडू नका, तर असं करत असतात. तर त्याच्यासाठी तो घोडा सोडला. आता तो घोडा जात असताना इंद्राला वाटलं की आता हा सगळं राजा यज्ञ करीन आणि मा इंद्रपद हिसकून घेईन, म्हणून त्या इंद्रानं तो घोडा चोरला आणि कपिल महामुनीच्या आश्रमात नेऊन बांधला. आता नेऊन बांधला, घोडा कुठे आहे शोधायला लागले, घोडा काही सापडत नव्हता. आता ते 60,000 पोरं ते निघाले, चालता 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 कपिल मुनीच्या आश्रमापर्यंत शोधत शोधत जाऊन पोहोचले असताना आता राजाचे लेकरं हिडके अमीर बाप की बिगड़ी हुई औलाद, ते का अथवा तत्वा बोलतात, त्यांची भाषा काही अशी उर्मटपणाची, ते काही नरम भाषा नसते माणुसकीची की जय हरी हो महाराज रामकृष्ण हरी, काही नाही. साधू डोळे लावून बसला का म्हणे, ढोंग करता काय, आमचा घोडा आणला चोरून बांधला म्हणे अडी, हा असं म्हणता बरोबर ऋषीनं डोळे उघडले आणि जसे डोळे उघडले तसे 60,000 सगर पुत्र भस्म झाले. बघा, साधूच्या डोळ्यात भगवंताचं तेज असते, कारण
लक्ष दुसरीकडे, त्याचं काही कामाचं नाही. एक तर मग डोळे बंद करा. या चर्मचक्षुनं जे दृश्य डोळ्यानं दिसते ना ते मनात शिरते आणि त्याच्या मनावर परिणाम होत असते, त्याचा इंद्रियावर परिणाम होत असते. म्हणून आपण देवासमोर डोळे बंद करून बसतो, ध्यान लावून. का बसतो? तर मनाची एकाग्रता होते. ध्यान लावताना देवाची मूर्ती डोळ्यानं पाहायची आणि नंतर मग ते मूर्ती पाहिली की डोळे बंद करायचे, म्हणजे ती मूर्ती हृदयात दिसते. मग असं स्मरण करायचं देवाचं. तुझी मूर्त माझ्या होरी राहते, तुला
युद्ध नामाचा भगवंताचा नामाचा छंद असते त्यांना रात्रंदिवस. त्यांना दुसरं काही सुचतच नाही. त्यांनी तो विडाच घेतलेला असते की लोकांना भजनाला लावीन आणि आम्ही सुद्धा स्वतःचा उद्धार करून लोकांना सुद्धा उद्धारून नेऊ अशा प्रकारे. तर इथं आपलं काय चालू होतं की आपण डोळे बंद करून देवाचं नामस्मरण केलं पाहिजे. देवाची मूर्ती हृदयात आठवली पाहिजे आणि आरती ओवाळताना आपण असे गोल ओवाळतो. का ओवाळतो? की ईश्वर हा निर्गुण निराकार आहे. तो चराचरात व्याप्त आहे. तो काही एका जाग्यावर नाही. तो सर्वच ठिकाणी भरून उरलेला आहे. ते प्रल्हादाने सांगलं होतं ना, जळी स्थळी काष्टी पाशाणी सगळ्याच ठिकाणी आहे म्हणे. देव कुठे नाही? देव सगळ्याच ठिकाणी. म्हणून ईश्वर हा चराचरात व्याप्त आहे. तुलसीदासजी महाराज म्हणतात, हरी व्यापक सर्वत्र समाना, भाव से प्रगट होई मैने जाना. त्याच्यासाठी भाव पाहिजे. पत्रम पुष्पम फलम तोयम योमी भक्त्या प्रयच्छति तदहं भक्तिपरदं वचनामि प्रयतात्म्यं. म्हणजे याचा अर्थ असा होते की पान असो, फूल असो, फळ असो की पाणी असो, फक्त भावानं द्या तुम्ही. भाव असला की ते देवाले पावन होते आणि तो ईश्वर सगळीकडे येतो, एका ठिकाणी नाही. म्हणून ते अशी गोल आरती अशी ओवाळतात. आता या सगर पुत्राला भस्म केलं, डोळे उघडले. आता एकदा भयल गोष्टीवर पश्चाताप करून काही फायदा नाही. तिथं त्याचं कोणीच नाही, सगळे जळले. मग आता हे हरपले, हे परत नाही आले, घोडाही नाही आला. तर त्या दुसऱ्या राणीचा जो पुत्र होता असमस, त्याला मुलगा झाला अंशुमन. तो या चुलतेने जमलेला गेला. अंशुमन म्हणजे आपल्या बापाच्या सावत्र भावायले, म्हणजे चुलतेने शोधत गेला. आता शोधत गेला असताना तो गेला कपिल महामुनीच्या आश्रमात. आता तो संस्कारी होता. संस्कारी असल्यामुळे त्यानं साधूला नमस्कार केला आणि म्हणायला लागला, ब्रह्मानंदम परमं सुखदं केवलं ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वादिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि. अखण्डमण्डलाकारव्याप्तेन सचराचरं तत्त्वदर्शितं तस्मै श्रीगुरवे नमः. अशा प्रकारे त्याने वर्णन केलं. या श्लोकाचा अर्थ असा होते की गुरु सर्वत्र व्याप्त आहे. गुरु हे देह नसून गुरु हे ईश्वरीय तत्व आहे. जे डोळ्यानं दिसत नाही, गुरु दिसतात. गुरु हे परब्रह्म आहे, म्हणजे ब्रह्मा विष्णूच्याही परी आहे. परमात्मा परेषु परमात्मा परेषु ऐसा
त्यांचा काही संसाराशी रेषच नव्हता. ते फक्त भगवंताच्या भक्तीत तल्लीन होते आणि त्या भक्तीमुळे त्यांच्या नेत्रात असं तेज निर्माण झालं होतं की जर कोणी वाईट बोललं तर तो जळून जाईल आणि चांगलं बोललं तर त्याच्यावर कृपाही होईल. आता ते चुलते पुतणे होते, पण हा याचा स्वभाव चांगला होता. यानं नमस्कार केला, त्या गुरुला वंदना केली आणि त्यांचं स्तुती केली. शब्दसुमनांनी त्यांच्या चरणी नमस्कार केला. त्यामुळे प्रसन्न होऊन त्यांनी विचारलं की बाळा, तू इथे आलास बघ, हे जे तुझे चुलते आहेत ना, हे भस्म झाले. मग आता तू म्हणे याच्यासाठी पर्याय काय? म्हणे याच्यासाठी स्वर्गातून गंगा आणली तर यांचा उद्धार होईल. हाव काय? म्हणे बरं, पण कशी काय आणा? म्हणे त्याच्यासाठी तिची आराधना करायला लागली. पण तू असं कर, अगोदर हा घोडा घरी घेऊन जाय आणि ते बाबाची भेट घे, मग पुढचं काय. ठीक आहे. तो जो अंशुमान होता, त्या असमतचा मुलगा, जो केशिनीचा मुलगा होता, आणि हे 60,000 सुमतीचे मुलं होते, त्यानं तो घोडा घरी नेला आणि सांगितलं की बाबा, आजोबा बघा, काका सगळे भस्म झालेले आहेत. आम्ही त्या कपिल महामुनीच्या आश्रमात राखीचे ढीग पडेल आहे म्हणे यांचे. त्याच्यामुळे आपल्याला स्वर्गातून गंगा आणून यांचं त्या गंगेच्या पाण्याने उद्धार होईल. त्याच्याशिवाय दुसरा काही पर्याय नाही. म्हणून आपल्याकडे लोक गंगेत राख टाकतात, काय सक्त्या म्हणतात ना, त्या गंगेत सक्त्या टाकतात. सुरुवातपासून परंपरा आहे ते सगर राजाच्या मुलांपासून. आता यानं तपश्चर्या केली देवाची, गंगा मातेची, पण गंगा माता काही प्रसन्न झाली नाही. आता हा सगरचा होता असमतचा अंशुमानले दिलीप झाला. त्या दिलीपने तपश्चर्या केली. दिलीपनं तपश्चर्या केली तरी सुद्धा गंगा माता काही खाली आली नाही. मग त्या दिलीपचा मुलगा भगीरथ 7व्या पिढीत ते तप करता 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 त्यांचे आयुष्य संपत गेले, पण गंगा काही खाली आली नाही. शेवटी या भगीरथानं एवढे प्रयत्न केले की गंगेला खाली यावंच लागलं. म्हणून आपण काकड्यात म्हणतो ना, पुढे कची पुत्र माय पोटी, हरी स्मरणे उतरे कुळे कोटी. पुढे कची पुत्र माय पोटी, हरी स्मरणे उतरे कुळे कोटी.
धन्य त्याची माता, धन्य त्याचा गोपाल कृष्ण भगवान की जय. तर अशा प्रकारे ज्या मुलानं चांगलं काम केलं त्याचं कौतुक केले जाते. तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात की कुणी कन्यापुत्र जयाचा हरी का वाटे देवा. आता तुम्ही म्हणसाल मुलाचंच म्हणून राहिलं, मुलीचं अगोदर आहे बरं. इथं बायाची संख्या जास्त आहे, बायाला रागीत नाही तर किंवा मुलाचं सांगून राहिलं आम्ही एवढा मोठी बाया बसेल असल्या. अगोदर मुलगी असते, अगोदर कन्या नंतर पुत्र. शास्त्रात सुद्धा ते सांगितलं आहे. आपण गीता वाचतो पहिलेच पानावर पहा, त्वमेव माताच पिता त्वमेव. अगोदर माता, म्हणून माता आपल्या देशाला भारत माता म्हणतात. मातेला अग्रगण्य स्थान आहे, माता पूजनीय आहे. बघा, म्हणून स्त्री पूजनीय, स्त्रीचा कधीच अपमान करू नये, सर्वांना सांगणं आहे. कबीरदासजी महाराज सुद्धा सांगतात, नारी की निंदा मत करो यारो, नारी की निंदा मत करो यारो, नारी है रतन की खान, नारी से पैदा हुए शुक भीष्म हनुमान, ध्रुव प्रहलाद समान. कबीरदासजी महाराज म्हणतात, नारी से पैदा हुए शुक भीष्म हनुमान, ध्रुव प्रहलाद समान. शुकासारखे ज्ञानवान, भीष्मासारखे प्रतिज्ञावान आणि ध्रुवासारखे महान भगवत भक्त, हनुमानजी सारखे बलवान आणि प्रल्हादासारखे महान भगवत भक्त त्या ठिकाणी स्त्रीच्या ठिकाणी जन्माला आलेले. एवढंच नाही, भगवान कृष्ण, भगवान रामाला सुद्धा मातेचं मातृत्व हवंसं वाटलं. नवे नवे भगवान भोलेनाथांना सुद्धा आईचं मातृत्व हवंसं वाटलं. म्हणून त्यांनी हनुमंताच्या रूपानं अंजनीच्या पोटी जन्म घेतला. अशी आई श्रेष्ठ आहे. जननी जन्मभूमीच स्वर्गादपि करी असे. म्हणून यत्र पूजन्ते नारी तत्र रमन्ते देवता. जिथं नारीची पूजा केल्या जाते तिथं देवता वास करतात. स्त्री ही संस्काराची जननी आहे. स्त्रीला मातृत्वाचं दान दिलेलं आहे. बघा, स्त्री काय म्हणजे स्त्री
जातीची प्राणी काय असो ना, मांजर असते ना, मांजर, त्या मांजरीला सुद्धा आपल्या बिलांची दया येते. ज्या वेळेस तिला बिलं होतात ना, ते भुक्याच्या धाकानं या घरातून त्या घरात मिरो मिरो करते की आपल्या बिलाचं रक्षण करा, अशी आई असते. विंचवीन सुद्धा आपल्या बिलाचं रक्षण करते. ते हिंस्र प्राणी आहे मांजर, विंचू. त्याला धक्का लागला की ते डंक मारते आणि वेदना होता. पण स्वतःच्या पोटी ज्यावेळेस बाळ जन्माला येते त्यावेळेस दया उपसते म्हणा. ते बाळाला उचलते, नाही ना आपल्या पाठीवर ठेवते, म्हणते बाळांनो मला दूध नाही रे. विंचवीला दूध नसते, तिला तर शरीराचा भागच नसते. त्याच्यामुळे म्हणते तुम्हाला माझ्या पाठीवर बसा आणि माझ्या पाठीतलं रक्त प्राशन करा. बघा ते विंचवींचं पिलं आईच्या पाठीतलं रक्त प्राशन करतात, टोकर करून टाकतात त्या विंचवीनले. आपण म्हणतो ना विंचवीन व्याली आणि टोकर झाली, त्याप्रमाणे त्या विंचवींचं रक्त प्रेतात ते मरून जाते. जी आपल्या बाळाला जीवदान देण्यासाठी स्वतःच्या जीवाचं बलिदान देते तिला आई म्हणतात. अशी आई असते. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्मादिना तुझे उपकार भेटणार नाही. अनमोल जन्मादिना तुझे उपकार भेटणार नाही. तुझ्या मूर्ती वाणी
अशी आई असते. बघा एक मुलगा होता, आईनं लहानचा मोठा केला. आई लोकांच्या घरी धुणे भांडे करत होते. वडील नव्हते, विधवा बाई होती, धुणं भांडेकरी, गरीब परिस्थिती होती. पोराला शिकवलं, स्वतः अर्धपोटी राहे, पण पोराला शाळेत पाठवाय, फी भरत जा, त्याला ट्युशनले पैसे, त्याला पुस्तकाले पैसे, त्याला नवीन नवीन घास खायला. आई अर्धपोटी राहे, लोकांच्या घरचं उलट खरकट काढत होती. उरलं सुरलं ते इथे चिठ्ठीला खात होती लोकांच्या घरचं. असं करता करता पोराला चांगलं शिकवलं, लहानचा मोठा झाला. पण बाहेरचा वारा लवकर लागते. मुलगा मोठा झाला, त्याला एक मैत्रीण भेटली. मैत्रीण म्हणते, काय रे, माझ्यासोबत मैत्री केली पण माझ्यासोबत लग्न करशील का? हो म्हणते. मला पण तुला हेच विचारायचं होतं, खरंच करशील का माझ्यासोबत लग्न? हो म्हणते. पण म्हणते एका अटीवर. म्हणते कसली अट? म्हणते मला तुझी परीक्षा घ्यायची आहे. कसली परीक्षा? अगोदर वचन दे म्हणते. ठीक आहे. नाही म्हणते, तू सांग की तू माझ्यासोबत लग्न करशील का? आजकालच्या मुलीला म्हणजे सगळेच नाही बरं, काही काहीच सगळे म्हणजे म्हणाल लग्न करू, नाही तर योगायोगाने एखाद्याला रागच येईल. एखाद्या वेळेस दृष्टांत सांगलं तर, असं मी कोणाबद्दल वैयक्तिक बोलत नाही. एखादी असते शंभरात की त्यांना सासू सासरे अडचण वाटते, मग माझी अट मान्य कर म्हणे, तर मी तुझ्यासोबत लग्न करेन. तो तिने म्हणे की तू म्हणशील त्या त्यासाठी मी तारे मी तोडून आणतो. नाही म्हणे, त्या काही आण नको, फक्त बाई अट मान्य कर, वचन दे म्हणे. ठीक आहे, काय पाहिजे तुले? म्हणे मी एकाच अटीवर तुझ्यासोबत लग्न करतो, मला तुझी परीक्षा घ्यायची की मला तुझ्या आईचं काळीच पाहिजे. घाबरला, विचार केला की आई म्हातारी आहे, थोड्या दिवसाची सोबती आहे, हिच्यासोबत जर लग्न केलं नाही तर आयुष्यभराची मैत्रीण जी आपली होणारी बायको आहे ती दुसऱ्यासोबत लग्न करेल. ठीक आहे म्हणे, आई कधी ना कधी म्हातारपण आहे तर मरणारच आहे, काही हरकत नाही म्हणे. आज रात्री संध्याकाळी तू ये म्हणे इथं, तुला माझ्या आईचं काळी आणून देतो. ठीक आहे. गेला घरी, आईने स्वयंपाक वगैरे केला होता. जेवले दोघं मारले तो. याला काही जेवण धकत नव्हतं. आईच्या डोक्यात काही कल्पना नव्हती की याच्या मनात काय चालू आहे विचार, याच्या मनात काय काळं वेगळं आहे. आई जेवली, आई निवांत झोपली. आई म्हणते, बाळा घे ना दोन काय शिल्लक, तू माझ्यासोबत असला की मला चांगलं जेवण लागते रे. आईनं चांगलं गावरान तूप वाढलं, घे घे चक्कर घे शिल्लक, जीव घातलं पडतो. पण याला काही धकत नव्हतं. आई म्हणते, मला काय तापाला काय, डोक्यावर हात लावून पाहिजे, अंगाला हात लावून पाहिजे. पण भाऊ काही बोलत नाही, त्याच्या मनात वेगळंच होतं. आई झोपी गेली, पण याला काही झोप लागत नव्हती. सारखे विचार येत होते की आपल्या प्रेयसीनं काय सांगितलं की मला तुझ्या आईचं काळीच पाहिजे. विचार केला, शेवटी शब्द दिलेला, उठला, धारदार शस्त्र हाती घेतलं, मध्यरात्री गेला, खुपसला आईच्या काळजात, खून केला आईचा, पोटात घुसलं आणि आईचं काळीच बाहेर काढलं. उठला, तसाच निघाला इकडे तिकडे, पाहत होता कोणी बघते काय. चालत होता, धडपडत होता, ठोकर लागली, पडला, हातातलं काळीच खाली पडलं. त्या काळीजातून आवाज आला, बाळा तुला कुठे लागलं तर नाही ना? बघा, एका आईचं काळीच बोलते. उठला, उचललं काळीज, गेला आणि त्या प्रेयसी जवळ, हे बघ तुला माझ्या आईचं काळीच पाहिजे होतं ना, हे घे, आणले मी तुझ्यासाठी. ती म्हणते, अरे मूर्खा, 4 दिवसात तुझी माझी भेट झाली तर तुझ्या आणि माझ्या 4 दिवसाच्या भेटीसाठी जिनं तुला रक्ताचं पाणी करून, हाडाचे काळं करून, रात्रीचे दिवस करून वाढवलं, तिला तू
माझ्या कुशीतला असुनी बाळ माझ्या जीवाचा मरणा कुमार माझ्या जीवाचा मरणा कुमार तुझ्या जीवन पुरविले जाळ राहुले अर्धपोटी साध सकाळ शाळेत सोबत होते मोठे झाल्यावर ते एक नापास झाला, एक पास झाला, माहिती असेल ना गोष्ट.
नोकरीचा कॉल आला, पास झाल्यावर नापास झालेल्या मित्राकडे आला. ते बघ, तू चांगला अभ्यास केला असता, तूही पास झाला असता, तुलाही नोकरी लागली असती. आगी पेढा. परत काही दिवसानं पेढा घेऊन येते. म्हणते का रे काय चाललं? म्हणते काही नाही बा, शेतात जातो आता, नापास झालो म्हणते. काय म्हणते? शेतात जातो, उन्हात जातो, ढोरं चारतं, पण मला नोकरी लागली, आता प्रमोशन झालं, डबल पेढा घे. काय म्हणते? अभ्यास केला असता तर उन्हात जायचं काम नसतं. आपण दोघं जण लहानपणापासून सोबत होतो मित्र. आताही पुढे सोबत राहिलं असतं, ऑफिसमध्ये बसतं, सावलीत बसून ड्युटी केली असती, दर महिन्याला पगार घेतला असता. काय म्हणते? कडे अभ्यास नाही केला. आता याला खराब वाटते. पहिले याला पेढा घेऊन जसं याच्या जखमावर मीठ टाकल्यासारखं होते. हा म्हणते का रे पार्टी नाही दिली? पहिले आला पेढा घेऊन, नोकरी लागली तर डबल प्रमोशन झालं, पेढा घेऊन आला, पण पार्टी काही दिली नाही. जाऊ दे म्हणते, उद्या रविवार मीच देतो पार्टी. ये म्हणते उद्या बोलवते. जेवण खावणं होता आणि निघते आता घरी जायला. पार्टी हा देते जो नापास होईल असते तो. मग आता घरी जाता जाता मुकट्यानं जायची. काय म्हणते गड्या, पण तू खरंच अभ्यास केला असता की नाही तर माझ्यासारखा सावलीत बसला असता, ऑफिसमध्ये मस्त दर महिन्याला पगार घेतला असता. आता तुले उन्हात आणणं, ढोरं चारणं पडतं, शेतात जाणं पडतं. आता याला एकदम याच्या मनात ते गोष्ट घर करून बसते. म्हणते एकदा झालं, दोनदा, तीनदा. चाल म्हणते थोडं बाहेर फिरायला जाऊ. बाहेर फिरायला जाऊ म्हणते. घरातल्या घरात बोर झालं म्हणते. चाल जातात नदीकाठी. गप्पा करत करत बरोबर जिथं डोह असते तिथं नदीच्या काठावर नेते आणि याले लोटून देते. कोणाले? नोकरी लागेल मित्राला. आता त्याला पोहणं असते, पण ज्याला जो लोटते त्याला पोहणं नसते आणि त्याचाही पाय घसरते लोटता लोटता, तोही पडते. आता याले पोहणं असते, हा बिचारा वाचते पण याले वाचवते. पोहत पोहत काठावर याले घेऊन जाते. तर त्याला म्हणते, अच्छा हुआ मैंने तुझे बचा लिया, अच्छा हुआ मैंने तुझे बचा लिया, वरना डूब जाता मुझे डुबाने में, वरना डूब जाता मुझे डुबाने में. म्हणून तो स्वतःही वाचला, चांगला मित्र असला ना, स्वतःही वाचते, दुसऱ्यालाही वाचवते. नाही तर एखादा लोक असा असते. म्हणून संगती करावी, चांगल्याची करावी, एक तर संतांची करावी. संतन के संग तेरी संतन के संग लावे, तेरी अच्छी बनी. संतन के संग लावे, तेरी अच्छी बनी. संतन के संग लावे, तेरी अच्छी बनी. संतन के संग लावे,
भगवान भोलेनाथाची प्रार्थना करा, मग भोलेनाथ प्रसन्न होतात. नमः शिवाय, ओम नमः शिवाय. नमः शिवाय, नमः शिवाय. हर हर भोले, नमः विनंती केली. आई गंगा माता भोलेनाथाने आपल्या जटेत स्वीकार केलं आणि ती जटेमध्ये बांधून घेतली आणि फक्त एक धार सोडली. बघा प्रचंड ओघ आहे एका धारीचा. आता ती मोठी गंगा किती मोठी अशी. आपण परवाच्या दिवशी बघितलं की या कश्यप ऋषीची मुलगी जी तिचं नाव होतं देवकुल्या, ती देवकुल्या पुनर्जन्मात गंगा झाली. तीच गंगा ही शिवाच्या जटेत आली स्वर्गातून. ती ब्रह्माच्या म्हणजे विष्णू पदी म्हणतात तिला, विष्णूच्या पायातून निघाली. ती ब्रह्माच्या कमंडलूत होती, विष्णूच्या पायातून निघाली, ती शिवाच्या जटेत आली. ती शिवाच्या जटेतून एका धारेतून या पृथ्वीवर आली आणि तिथून मग तो जो भगीरथ राजा होता त्या पुढे जात होता आणि गंगा मागे जात होती. जाता जाता तिनं काय केलं, आता तिचा ओघ प्रचंड. ते जन्म ऋषीची पर्णकुटी होती, ती पाण्यानं वाहून गेली. ऋषीला राग आला, धरली आणि मांडी खाली दाबून ठेवली. तपश्चर्या करायला बसले होते, बाजूने पर्णकुटी होती. आणि तिचा ओघ प्रचंड. राग आला की माझी झोपडी आहे ते दिली. आता भगीरथ राजा म्हणायला लागले की गंगा कुठे आहे, तिथंच गुप्त झाली, पुढे येऊन नाही राहिली. त्यावेळेस ऋषीची विनंती केली, ऋषीनं जागेतून काढली. म्हणून त्या गंगाचं नाव त्या जन्म ऋषीच्या नावावरून जान्हवी पडलं आणि भगीरथ राजानं आणलं म्हणून तिला भागीरथी सुद्धा म्हणतात. अर्थात एकाच गंगेचे अनेक कारणावरून अनेक नावं पडले. मग राजा पुढे चालायचा, ती गंगा त्याच्या मागे यायची. असं करता करता ती ऋषिकेश हरिद्वार अशी आली आणि अशी जात 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 तुका म्हणे गंगा सागरा संगमी अवघ्या झाल्यावर मी एकमय. अशी करत करत त्या
नगर पुत्रांना पावन केलं आणि सागराला जाऊन मिळाली. आता आपलं हे सत्र संपलं. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. वाच म्हणता गंगा, वाच म्हणता गंगा, चला लावा आरती. बंद करू का मुलाचा चालू आहे ते
ज्यांच्याजवळ आज्ञा असतील त्यांनी पुढे या.